अन्य एका नाट्यगीताकडे आपण वळणार आहोत. परंतु काही काही नाट्यगीतं किंवा काही काही गीतं ही अशी असतात की जी कितीही म्हटले तरी आपणाला त्याला अभंगच म्हणावं लागतं. अगदी अशोकजी परांजपे यांनी लिहिलं असलं तरी सुद्धा, कारण त्या गाण्याचा जन्मच त्यासाठी होतो मुळात. आणि असंच हे गीत संत गोरा कुंभार या नाटकामधलं आहे. आणि मुळात संत गोरा कुंभार म्हटलं की आपल्याला पुन्हा एकदा विठ्ठल आठवतो आणि त्याचं ते पायाखाली तुडवलेलं बाळ आठवतं. आणि प्रत्येक, कारण जे त्रास किंवा ज्या वेदना त्यांनी सहन केलेल्या आहेत त्याच आपल्याला आठवत राहतात. परंतु तरीसुद्धा ज्यावेळेस आपण पंढरीला पोचतो, गोरा कुंभार किती वेळा पंढरीला गेले माहिती नाही, परंतु त्या पंढरीचं सुंदर असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि पंढरी म्हणजे नेमकं काय, आपण पंढरीला जातो म्हणजे नेमकं कुठे जातो, तर पंढरीतला केवळ पहिला प आणि त्या प वरचं एक टिंब पम एवढ्याचा जर आपण विचार केला तर खरी पंढरी कुठे आहे ते आपल्याला कळतं. त्या पहिल्या प चा अर्थ आहे पंचमहाभूत. पंचमहाभूतांनी बनलेलं हे शरीर म्हणजे खऱ्या अर्थानं पंढरपूर आहे. की दूर कुठेतरी सोलापूर जिल्ह्यामध्ये जायची काहीही गरज नाही. मनी करू वारी नको पाय पीठ, त्याच्या पायी वीट मीपणाची. आपला अहंकार मीपणा ज्यावेळेस आपण त्याच्या पायी देतो आणि खऱ्या अर्थानं आपल्या मीपणावर जो पाय ठेवून उभा राहतो, आपल्या अहंकारावर, आपल्या आयुष्यातल्या विटेवर जो पाय ठेवून उभा राहतो, तो पंढरीचा पांडुरंग ज्यावेळेस आपल्या मनामध्ये प्रगटतो आणि मनाची पंढरी होते, त्यावेळेस त्या मनामध्ये काय चालू असतं ते हे नाट्यगीत आपल्याला सांगतं. आणि ते मन आपलं म्हणत असतं की अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. टाळ घोष काने ती टाळ घोष काने ती टाळ घोष काने ते टाळ घोष काने ते टाळ घोष काने ती. आणि विठ्ठलाची मूर्ती, आणि विठ्ठलाची मूर्ती, जानी विठ्ठला, जानी विठ्ठलाची मूर्ती, पांडुरंगाची
देहाला याला भेमुक्ती, देहाला याला भेमुक्ती, देहाला Bada